बघा पुण्यातून एक बातमी आहे, अपघाताची बातमी आहे। भरधाव डंपरनं 9 जणांना चिरडलंय, त्यात तिघांचा जागीच मृत्यू झाला आहे। मृतांमध्ये 2 बालकांचा समावेश आहे। वैभव सख्या भाऊ आणि बहिणीचा मृतांमध्ये समावेश आहे। या अपघातात 6 जण जखमी झाले, त्यातल्या तिघांची प्रकृती चिंताजनक आहे। रात्री 12:30च्या सुमारास वाघोलीतल्या केसनंद फाट्यावर ही दुर्घटना घडली। मद्यधुंद अवस्थेतल्या चालकाने डंपर थेट फुटपाथवर झोपलेल्यांच्या अंगावर चढवला। हे सर्व कामगार होते। अमरावतीमधून अगदी मजुरी करण्यासाठी हे सगळे पुण्यात आले होते। फुटपाथवर 12 जण झोपले होते। डंपर चालक गजानन कुंटेवर आता सदोष पोलिसवराचा गुन्हा दाखल केलाय, त्याला अटक देखील करण्यात आलेली आहे। आणि या प्रकरणाची उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील गंभीर दखल घेतलेली आहे आणि त्यांनी पीडित कुटुंबियांची अजित पवार यांनी संवाद देखील साधला, त्यांचं सांत्वन केलं। तिघांचा जागीच मृत्यू झाला आहे, त्यामध्ये 2 बालकांचा समावेश आहे। हाच तो डंपर आहे। मद्यधुंद चालकाने डंपर फुटपाथवर चढवला आणि 9 जणांना चिरडलं। 12:30ला तुम्ही कसे कुठे झोपल्या होत्या, काय झालं? इकडे झोपलो होतो, आमच्या 12 लोक इथं झोपले होते। एवढं तोडून शना त्यानं गाडी आमच्या अंगावर चढवली। तिघांचा मृत्यू झाला, 2 बालकांचा समावेश आहे। पुण्यात डंपर 9 जणांना चिरडलेलं आहे। फास्टमध्ये गाडी आणली त्यांनी। फास्टमध्ये आणल्यावर ते धडकेचा आवाज झाला। आवाज झाल्याच्या नंतर मी उठलो। इथपर्यंत ते गाडी इकडं जे गाडी टाकत होता तो मी असा आळवा पडलो दगड घेऊन। तर मग असा तो निघत होता, पण तिकून मी नाही जाऊ दिला। मी तिथे आळवा झालो, तर मग ह्या रस्त्याने टाकलं तर ते माझ्यावर बी टाकत होता गाडी।